श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सर्व मायबाप श्रोते मंडळी टाळी वाजवतील मोठ्या प्रेमाने। श्री राम जय राम जय जय राम। 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 अवधपुरी के राजा राम। अवधपुरी के राजा राम। दशरथ नंदन जय श्री राम। दशरथ नंदन जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। वृंदावन के प्यारे श्याम। वृंदावन के प्यारे श्याम। वृंदावन के प्यारे श्याम। वृंदावन के प्यारे श्याम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय 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 राम। जय राम। जय 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 राम। जय राम। जय जय राम। बेस एकही नाही का इकडं इकडं मारलेला नाही बेस 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 एक आहे तिकडं बर नाही छाटी खूप कडक वाजायली पण डग्याचा आवाज येईना झाला म्हणून म्हणलं ठीक। मंगल भवन इको द्या मंगल भवन अमंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी। जनक सुता जगे जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की। ताके जुगपद कमल मणावो जासु कृपा निर्मल मति पावो। महावीर विनवो हनुमाना राम जराजसो आप बखाना। सिया राम मैं सब जग जानी करे प्रणाम जोरी जुग पानी। करे प्रणाम जोरी जुग पानी। सिया राम मैं सब जग जानी। सिया राम में सब जग जानी हो। सिया राम मैं सब जग जानी।
संकटहरणा मंगलमूर्ति रूपं राम लखन सीता सहिता हृदय बसहो सुरभूपम् रामायण तुलसी कृते कहहो कथा अनुसार आसन लीजिए प्रेम सहिता आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। जानकी वल्लभो विजयते रामचरितमानसे। थोड़ा सा मला बेस द्या वर्णानामर्थ संघानां रसाणां छंदसामपे मंगलानाच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्वान्त्यश्वमीश्वरौ वंदे बोधमयं नित्यं गुरुशंकररूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदते सीतारामगुणग्राम्यो पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसा महापातकनाशनम। प्रभु रामचंद्रजींचं हे चरित्र जीवाचं कल्याण करणारे रामकथा, जीवनाची सर्व व्यथा दूर करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। रामकथा जीवनातील सर्व दुःखांची वजाबाकी शिकण्याचं गणित म्हणजे ही रामकथा आहे। अशी ही गोड, पवित्र, सुरस आणि अवेट अशी ही रामकथा। या रामकथेचा आपली पुण्यपावन भूमी मौजे हडोळी स्मार्ट ग्राम हडोळी येथील आजचा द्वितीय म्हणजे दुसरा दिवस आहे। कथेच्या निमित्तानं जमलेली सर्व श्रोते मंडळी आणि तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत। या भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये, या नामजप यज्ञामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान करत आहेत, सकाळची पंगत, संध्याकाळची पंगत, सकाळी नाश्ता, चहा, पाणी, जे जे काही ज्याच्या हिश्श्याला जे येईल अन्नदान, त्या सर्वांच्या चरणी दंडवत। जे देणगीच्या स्वरूपामध्ये ज्यांनी धनाच्या स्वरूपानं दान केलेले त्यांना देखील प्रणाम। श्रमदानाच्या रूपानं जे मंडप झाडून काढतात, चटया टाकतात, जे कूलर बसवतात, कूलरमध्ये पाणी टाकतात, सर्वांना व्यासपीठाकडून दंडवत। संगीतासाठी साथ ज्यांची मला लाभत आहे, माझे सर्व सहकारी, तबला वादक, पॅड वादक, गायनाची साथ, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे गोड कार्य करत आहेत असे साऊंड सिस्टीम वाले दादा, सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत करतो आणि कथेला सुरुवात करूया। कथेकडे वळण्यापूर्वी एकदा आळवणी करायची आहे, विनवणी करायची आहे हनुमंतरायाची। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान
गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई, कृपा करो गुरुदेव के नाई। मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी, द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी। मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेकडे वळूयात। कालपर्यंत गोड भगवंताचं चरित्र रामचरित मानस श्रवण करताना आपण कथा ऐकली, मंगलाचरण ऐकलं। मंगलाचरण ग्रंथकर्त्यानं सुरुवातीला ग्रंथामध्ये ज्या ज्या देवतांची विनवणी केली, ज्यांना वंदन केलं, ते वंदन म्हणजे मंगलाचरण असतं। सगळ्या देवतांना वंदन, साधू संतांना, सज्जनांना, दुर्जनांना सुद्धा वंदन केलं। नंतर अयोध्येतल्या लोकांना वंदन केलं, राम नामाला वंदन केलं आणि रामाला वंदन केलं। तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्यांना वंदन करण्याची काय गरज? एकटा राम जर ब्रह्मांडाचा धनी असेल तर मग सगळ्यांना नमस्कार करायची काय गरज? करावा लागतो, करावा लागतो। कारण जर एखादी देवता रुसली तर ती चांगल्या कामामध्ये विघ्न आणते। देवच का असे ना, पण विघ्न आणतात बरं का। देव जरी असला तरी त्या देवाला अगोदर वंदन करावं लागतं, सांगावं लागतं, बाबा मी हे काम करतोय आणि तुझं सहकार्य लाभू दे, तुझं सहाय्य लाभू दे। तुमच्याकडं तुमच्या भागामध्ये ते वाघे जागरण वगैरे असतात की नाही? असतात। त्याच्यामध्ये ते बोलवते पहा सगळ्याला, पंढरपूरच्या विठोबा काय गोंधळाला या का जागरणाला या, माहुरगडच्या रेणुका देवी जागरणाला या। का सगळ्याला का बोलवायचं असते? कारण ज्याचा मान जर त्याला नाही दिला तर ते मग चांगलं का काम असं ना, देवाचं जरी असलं तरी देवच आडाफाटे आणते, म्हणून त्यांना वंदन करायचं असतं। हो, एकदा प्रयाग नावाचं क्षेत्र, प्रयाग ज्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती झाल्याच्या नंतर, सृष्टीची निर्मिती केल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं पहिला यज्ञ केला। पहिला यज्ञ, पहिला म्हणजे त्याला संस्कृत मध्ये प्रथम म्हणतात आणि यज्ञ, त्या यज्ञाला याग असं म्हणतात। प्रथम याग, त्याचंच प्रयाग असा शब्द तयार झाला। आज त्याला आपण प्रयागराज असं म्हणतो। त्या प्रयागराजच्या ठिकाणी श्री भारद्वाज ऋषी यांचा आश्रम आहे, लक्षात ठेवा भारद्वाज। त्या भारद्वाज ऋषींचा आश्रम आणि पवित्र असा माघ महिना आहे, माघ महिना। त्या माघ महिन्याच्या निमित्तानं त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी, त्रिवेणी संगम, तीन नद्यांचा संगम, गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्या, ज्यांचं नाव घेतल्याबरोबर माणसाचं पापाचं क्षालन होतं।
पाप जळून भस्मसात होतात असं वर्णन शास्त्रकार सांगतात. ज्या नद्यांचं नाव घेतल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर सांगितलं या नद्यांचे नाव घेतले पाहिजे. ज्या शास्त्रकारांनी 5 पतिव्रता सांगितल्या त्या पतिव्रतांची नावं घेतले पाहिजे. तशा ह्या पवित्र नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने साधू संत येतात. आणि त्या संतांपैकी एक याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी स्नान करण्याच्या निमित्ताने त्रिवेणी संगमावर आलेले आहेत आणि भारतवाजांच्या आश्रमाला भेट दिली. लाखोच्या संख्येने संत समुदाय जमलेला होता. त्यामध्ये याज्ञवल्क्याला पाहिल्याबरोबर भारद्वाज ऋषी त्यांचं स्वागत केलं याज्ञवल्क्यांचं भारद्वाजांनी. आणि भारद्वाजांनी बसण्यासाठी उच्च आसन दिलं. आणि आसन दिल्याच्या नंतर एक प्रश्न केला. महाराज, माझ्या मनात एक संशय. संशय? तुमच्यासारख्या अधिकारीच्या मनामध्ये संशय? ज्ञानी लोकांनाही संशय आणि अज्ञानी लोकांना देखील संशय. संशय सगळ्यालाच असतो. ज्ञानी जरी असेल तरी त्याला संशय, अज्ञानी असेल तरी संशय. बऱ्याच वर्षापासून नाही, लहानपणापासून घरामध्ये मोठा देव्हारा आहे आणि एखाद्याला देवपूजा करायची सवय. दररोज सकाळी उठलं, आंघोळ झाली, स्नान झालं की देवपूजा करतोय. त्याला विचारलं, का रे बाबा एवढ्या वर्षापासून देवपूजा करतोयस, कुठे देव? म्हणला, वाड वडिलांपासून घरामध्ये हा देव्हारा आहे आणि त्याच्यावर हे खंडीवर देव आहे. बापांनी पूजा केली, आजोबांनी केलेली पाहिली म्हणून मी करतोय. पण देव कसा दिसतो माहित नाही, अजून पाहिला नाही, भेटला नाही. देव आहे की नाही हेही माहित नाही. म्हणजे ज्ञानी असेल, पूजा करणाऱ्याच्याही मनात संशय. आणि काही जण लोक असतात देवालाच मानत नाही. देव देव म्हणता, कशाचा देव आला? मग त्याला विचारलं, का रे बाबा जर देव नाही तर एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणलं, विचारा. घरामध्ये जर एक करता माणूस नसेल, 10 माणसाचं कुटुंब आहे आणि त्या 10 माणसाच्या कुटुंबामध्ये जर एक कुटुंब प्रमुखच नसेल तर कुटुंब नीट चालेल का? सगळा विस्कळीतपणा येईल. कोणाला काम सांगायचं, कोण काय काम ठरवायचं. घरामध्ये कोणीतरी करता पुरुष असल्याशिवाय कुटुंब चालत नाही. मग हा जगाचा एवढा पसारा चालतोय, कोणीतरी चालवणारा असेल की नाही? म्हणला, बरोबर आहे, असणार. आणि मग आम्ही त्यालाच देव म्हणतो. म्हणजे जो देव मानत नाही त्याच्याही मनात संशय, जो देव मानतो त्याच्याही मनात संशय. संशय ज्ञानाच्या मध्ये आहे आणि अज्ञानी लोकांमध्ये पण संशय. तसा भारद्वाजांना पण संशय. म्हणले, काय संशय? याज्ञवल्क्याला विचारलं, महाराज जर रामप्रभू जर ब्रह्म असतील, मला एक रामायणाविषयी प्रश्न आहे. राम जर ब्रह्म असेल तर त्या ब्रह्माला वनवास कसला? त्या ब्रह्माला वनवास का? स्वतः भगवंत आहे, देव आहे, तर मग त्याला वनवास का? जर राम जर देव नसेल तर मग सगळं जग त्यांना ब्रह्म कसं म्हणते? ज्ञानी लोक सुद्धा. म्हणले, ठीक आहे, तुमचा संशय मला तरी वाटत नाही की तुमच्या मनामध्ये संशय आहे. तुम्ही ज्ञानी आहेत, पण तुम्हाला भगवंताचं चरित्र माझ्याकडून ऐकायचंय. म्हणून तुम्हाला ज्ञान होण्यासाठी म्हणून नाही, तर माझी वाणी पवित्र व्हावी म्हणून मी तुम्हाला रामकथा सांगतो. तुम्हाला ज्ञान देण्यासाठी नाही. याज्ञवल्क्य सांगतात बरं का, तुम्ही खूप ज्ञानी आहेत. भारद्वाजांना म्हणतात, भारद्वाजी तुम्ही खूप ज्ञानी आहेत, तुम्हाला ज्ञान होण्यासाठी नाही, पण माझी वाणी पवित्र होण्यासाठी मी तुम्हाला रामकथा सांगतो. रामकथा. हो, जगामध्ये 4 प्रकारचा राम वर्णन केला. 4 प्रकारचा. कोणता? एक राम दशरथ का बेटा, एक राम दशरथ का बेटा. सर्वांना विनंती, मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचे. एक राम दशरथ का बेटा, एक राम दशरथ का बेटा. एक राम घट घट में बैठा, एक राम घट घट में बैठा. एक राम का सभी पसारा, एक राम का सभी पसारा. एक राम है सबसे न्यारा, एक राम है सबसे न्यारा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
एक राम दशरथ का बेटा, 4 प्रकारचा राम वर्णन केला, 4 प्रकारचा. कोणता कोणता ऐका. एक राम दशरथ का बेटा, जो तुम्हा आम्हाला सगळ्याला माहित आहे, ज्या राम प्रभूंनी आजच्या दिवशी राजा दशरथाच्या घरी जन्म घेतला, तो राम. लक्ष इकडे द्या. एक राम घट घट में बैठा म्हणजे काय हो. मी आता कथा सुरुवात करतानाच म्हणलं, सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला वंदन. मी दररोज म्हणतो कथेमध्ये मंगलाचरण करताना, पण लक्ष नसतं कोणाचं. माऊलींनी सुद्धा सगळ्यांना सांगितलं हरिपाठाच्या माध्यमातून, तो राम तुमच्या आमच्या हृदयामध्ये, सगळ्यांच्या हृदयात बसलेला आहे. सगळ्यांच्या. माझ्यातही तोच आहे, तुमच्यातही तोच आहे, आणि पशु पक्ष्यामध्ये देखील तोच आहे, झाडावेलीमध्ये देखील तोच आहे. कोणता राम. सर्व घटी राम देहा देही का, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि टाळी. माऊलींनी गोड हरिपाठामध्ये वर्णन केलं. सर्व घटी राम देहा देही का, सर्वांच्या हृदयामध्ये सर्व घटी राम म्हणजे सगळ्यांमध्ये तो बसलेला आहे, तो राम. हा झाला दुसऱ्या प्रकारचा राम. तिसऱ्या प्रकारचा राम वर्णन केलं. एक राम का सभी पसारा, तिसऱ्या प्रकारचा राम, ज्यानं हे जगत निर्माण केलं. निर्माणच नाही तर चालवतो सुद्धा तोच, आणि याचा संहार सुद्धा तोच करतो, म्हणजे हा झाला तिसऱ्या प्रकारचा राम. आणि चौथ्या प्रकारचा राम, ज्याची वाट पाहत हजारो वर्ष ऋषी मुनी साधू संत वाट पाहत, चार प्रकारचा राम वर्णन करतात शास्त्रकार. यापैकी खरा राम कोणता, खरा राम कोणता. कोण प्रश्न विचारलाय. याज्ञवल्क्य ऋषीनं प्रश्न विचारला भारद्वाजांना. लक्ष देत चला. आश्रम कोणाचा आहे. भारद्वाजांचा आश्रम आहे. आणि त्या ठिकाणी स्नानाच्या निमित्तानं याज्ञवल्क्य आले, आणि त्या पाहुणे म्हणून आलेल्या पाहुण्याला प्रश्न विचारला भारद्वाजांनी, खरा राम कोणता. कूलर लागलं बाबा, आता कूलर लागलं, आता बस झालं, काय अडचण. कूलर जरी झालं, एक झालं तरी बस झालं, दोन्ही पैकी एक कोणतं, काय अडचण नाही. खरा राम कोणता. 4 प्रकारचे राम ऐकलेत मी. त्यावेळेला याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजांना सांगतात, असाच प्रश्न एकदा पार्वतीनं शंकराला विचारला होता. पार्वतीनं शंकराला विचारला होता. काय झालं. सती माता आणि भगवान शंकर एकदा बसले असताना चर्चा सुरू झाली. महाराज, ज्याचं भजन तुम्ही करतात, रात्रंदिवस भजन करतात, त्या प्रभू रामचंद्रांची कथा ऐकायची, मला कथा ऐकायची. मग सती मातेला सोबत घेतलं भगवान शंकरांनी आणि म्हणले, माझ्यापेक्षाही गोड कथा सांगणारा एक वक्ता आहे, त्याचं नाव अगस्ती ऋषी. आपण त्या अगस्ती ऋषीकडे कथा ऐकायला जाऊ. तुलसीदासजी गोड वर्णन करतात.